नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1 चॅप्टर नंबर 2 सुरू आपला मॅट्रायसेस. आजचं लेक्चर नंबर 16 आहे मॅट्रायसेस मधलं. तर आजचं हे लास्ट लेक्चर राहणार आहे चॅप्टर नंबर 2 चं मॅट्रायसेसचं. आणि आज आपण शिकणार आहोत इक्वेशन ऑफ मॅट्रायसेस थर्ड ऑर्डर वाले प्रॉब्लेम, म्हणजे 3 व्हेरिएबल वाले प्रॉब्लेम. याच्या आधीचं जे 15 नंबरचं लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण 2 व्हेरिएबल वाले प्रॉब्लेम बघितले होते. आता 3 व्हेरिएबल वाले प्रॉब्लेम. तर सर्वात पहिले प्रॉब्लेम असा आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड. x plus 3y plus 2z is equal to 6, 3x minus 2y plus 5z is equal to 5, त्यानंतर 2x minus 3y plus 6z is equal to 7. तर सर्वात आधी हे तिन्हीचे तिन्ही इक्वेशन लिहून घ्यायचे. x plus 3y plus 2z is equal to 6. त्यानंतर आहे 3x minus 2y plus 5z is equal to 5. 2x minus 3y plus 6z is equal to 7. ओके, तर आता आपली पहिल्या स्टेप नुसार जाऊ आपण. हे तिन्ही इक्वेशन लिहून घेतले आपण. स्टेप नंबर फर्स्ट नुसार जाऊ. तर इथे घेतली आपण स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट आहे आपली ax इज इक्वल टू बी. ax इज इक्वल टू बी. तर सर्वात पहिले ए लिहा. ए म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स, कोएफिशिएंट ऑफ वाय, कोएफिशिएंट ऑफ जेड. द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स, कोएफिशिएंट ऑफ वाय अँड कोएफिशिएंट ऑफ जेड. म्हणजे एकच्या समोर इथे बघा, एकच्या समोर काही नसते म्हणजे काय असते 1, इथं आहे 3, इथं आहे 2, 1 3 2. कोएफिशिएंट ऑफ वाय म्हणजे वायच्या समोर 3 minus 2 minus 3, 3 minus 2 minus 3. कोएफिशिएंट ऑफ जेड म्हणजे जेडच्या समोर 2 5 6, 2 5 6. बघा ए म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स, कोएफिशिएंट ऑफ वाय, कोएफिशिएंट ऑफ जेड. एकच्या समोर 1 3 2, वायच्या समोर आहे 3 minus 2 minus 3, जेडच्या समोर आहे 2 5 6. एक्स म्हणजे होते व्हेरिएबल. किती व्हेरिएबल आहेत? 3. एक्स वाय जेड, एक्स वाय जेड. आणि बी म्हणजे होते कॉन्स्टंट. याला एक्स पण लागला नाही, वाय पण लागला नाही आणि झेड पण लागला नाही, असा कॉन्स्टंट. तो आहे 6 5 7, 6 5 7. ए म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स, कोएफिशिएंट ऑफ वाय, कोएफिशिएंट ऑफ जेड. याच्या समोरचे एकच्या समोर आहे 1 3 2, वायच्या समोर आहे 3 minus 2 minus 3, जेडच्या समोर आहे 2 5 6. एक्स म्हणजे होते एक्स वाय जेड व्हेरिएबल, बी म्हणजे होते कॉन्स्टंट 6 5 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता सेकंड स्टेप पासून तर इनव्हर्स पर्यंत हे तर मी तुम्हाला शिकवलेलंच आहे. शिकवलं की नाही शिकवलं? याच्या आधी आपण इनव्हर्स पाहिलं, ऍडजॉइंट पाहिलं. तर सेम तसंच्या तसं सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर आता स्टेप नंबर 2 मध्ये आता आपल्याला काढायचं आहे डिटर्मिनंट. स्टेप नंबर 2 मध्ये काय काढायचं आहे? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ए. तर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, तर डिटर्मिनंट आहे 1 3 2 3 minus 2 5 2 minus 3 6. याचा डिटर्मिनंट. आता याचा आपण काय करू? डिटर्मिनंट काढू. सेकंड स्टेप मध्ये कसा काढतात बघा, प्लस मायनस प्लस. फॉर्म्युला याचा प्लस मायनस प्लस. तर सर्वात आधी प्लस घ्यायचा. फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स किती आहे? 1. तर फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स घेतला 1. सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट नंबरचा घेतला तर फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्या. फर्स्ट नंबरचा कॉलम सोडला तर काय राहिलं?
-2 5 -3 6 याचा करा क्रॉस मल्टिप्लाय. -2 × 6 किती होते -12 मदत साइन मायनस. 5 × -3 किती होते -15 आणि मायनस मायनस काय होणार +15. डबल लक्ष द्या काय केलं प्लस मायनस प्लस पहिले घेतला प्लस नंतर घेतला इथं 1 फर्स्ट नंबरचा कॉलम सोडला. -2 × 6 -12 मदत साइन मायनस. 5 × -3 -15 मायनस मायनस +15. सेकंड नंबरवर किती आहे मायनस. सेकंड नंबरचा एलिमेंट्स किती आहे 3. आता काय करसाल सेकंड नंबरचा कॉलम सोडसाल. कोणता कॉलम सोडसाल सेकंड नंबरचा. हा सेकंड नंबरचा कॉलम सोडून देऊ आपण. मग काय राहिलं आपल्याकडे 3 5 2 6 काय राहिलं 3 5 2 6. तर काय करसाल सिंपल आहे क्रॉस मल्टिप्लाय. 3 × 6 किती होते 18 मग असेल मायनस. 5 × 2 किती होते 10. थर्ड नंबरवर काय सांगा प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट्स किती आहे 2. आता कोणता कॉलम सोडसाल आता थर्ड नंबरचा कॉलम सोडसाल. थर्ड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. आता थर्ड नंबरचा कॉलम सोडून दिला तर काय राहिलं 3 -2 2 -3 क्रॉस मल्टिप्लाय. 3 × -3 किती होते -9 मग असेल मायनस. -2 × 2 किती होते -2 × 2 किती होते -4 मायनस मायनस +4 झालं. आता आपला डिटर्मिनंट झाला सॉल्व. डिटर्मिनंट सॉल्व झाला. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं राहिलं. हा 1 -12 +15 किती राहते 3 -3 18 मधून 10 गेले किती राहिले 8 +2 -9 +4 म्हणजे किती राहतात -5. आता 1 × 3 किती येते 3 -3 × 8 किती येते 8 24 24 आणि 2 × -5 किती येते -10. 3 -24 -21 -21 -10 -31 इज नॉट इज इक्वल टू 0. कोणता मॅट्रिक्स आहे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आहे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. हा आला नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. तर झाली आपली स्टेप नंबर 2 इज कम्प्लिटेड. स्टेप नंबर 2 लिहून घ्या. एकदम सोपी स्टेप होती. आपण सेम प्रॉब्लेम घेतलं होतं डिटर्मिनंट आपल्या इनव्हर्स मध्ये हेच आणि याचा आपला डिटर्मिनंट -31 आला होता. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये घेतलेला आहे प्रॉब्लेम आणि आता पुन्हा डबल बघत आहे हेच प्रॉब्लेम. तर हे झाली स्टेप नंबर 2 कम्प्लीट. आता घेणार आहोत आपण स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 बघा. स्टेप नंबर 3 त्याच्यामध्ये काय लागते आपल्याला एलिमेंट्स ऑफ minor and cofactor. Elements of minor and cofactor. स्टेप नंबर 3 अत्यंत सोपी स्टेप आहे. A11 A12 A13 A21 22 23 31 32 33 11 12 13 21 22 23 31 32 33 स्टेप नंबर 2. मग लावायचा फॉर्म्युला प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता आपण वरचा जो मॅट्रिक्स आहे हा पुन्हा लिहू. हा 1 3 2 3 -2 5 2 -3 6 हा पुन्हा
इथं लिहिला 1 3 2 3 -2 5 2 -3 6. आता इथं आहे R1 R2 R3 C1 C2 C3. आता 11 चा अर्थ काय होते? 11 चा अर्थ होते विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट रो सोडून द्या आणि दुसऱ्या वनचा होते फर्स्ट कॉलम सोडून द्या. मग काय राहील आपल्यापाशी? -2 5 -3 6. क्रॉस मल्टिप्लाय करा. -2 × 6 किती होती? -12. मग असेल मायनस. आणि 5 × -3 किती होती? -15. मायनस मायनस प्लस 15. -12 + 15 किती आलं? 3. आता बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो तो सोडलाच, आता सेकंड कॉलम सोडा. कोणता कॉलम सोडा? सेकंड कॉलम. मग कोणते एलिमेंट्स राहिले? 3 5 2 6. डबल क्रॉस मल्टिप्लाय. 3 × 6 किती होते? 18. मग असेल मायनस. 5 × 2 किती येते? 10. 18 - 10 किती येते? 8. त्याच्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो सोडा, थर्ड कॉलम. मग राहिला 3 - 2 2 -3. 3 × -3 किती येते? -9. मग असेल मायनस. -2 × 2 किती येते? -2. मायनस मायनस प्लस 2. बघा 3 × -3 -9. मग असेल मायनस. आणि -2 × 2 -2. मायनस मायनस प्लस 2. -9 + 2 किती येते? -7. -7. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो. 3 × -3 किती होते? -9. आणि -2 × 2 किती होते? -4. मायनस मायनस प्लस 4 पाहिजे. मी तूच लिहिलं. कधी कधी असं होते. -2 × 2 2 नाही होत. -2 × 2 4 होते. -4 मायनस मायनस प्लस 4. -9 + 4 किती येते? -5. त्याच्यानंतर 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता घेऊ सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. मग काय राहिलं? 3 2 -3 6. इथं बघा 3 × 6 किती होते? 3 × 6 18. प्लस एन मायनस. 2 × -3 किती होते? -6. मायनस मायनस प्लस 6. 18 + 6 24. मायनस आहे तर -24. त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो आता सेकंड कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं आपल्यापाशी? 1 2 2 6. 1 × 6 6. मग असेल मायनस. 2 × 2 4. 6 - 4 किती येते? 2. त्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम. -1 3 2 -3. 1 × -3 1 × -3 किती येते? -3. प्लस एन मायनस. 3 × 2 किती येते? 6. -3 -6 -9. पण मायनस मायनस काय होते? +9. पण -3 -6 -3 -9. आणि हा मायनस 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 +9. त्याच्यानंतर हे 31 32 33 खाली येतो विद्यार्थी मित्रांनो. असं करतो. इथं खूप जास्त गोंधळ होऊ राहिला. थोडा स्पेस खाली घेतो. A31 32
33. आखरीला काय होतं प्लस मायनस प्लस होतं. ओके, आता इथं बघा 31 साठी थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सोडून द्या, फर्स्ट कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं 3 2 -2 5. 3 × 5 किती होते 15 आणि 2 × -2 -4. पहिले 3 × 5 15 म्हणजे असेल मायनस आणि 2 × -2 -4. मायनस मायनस झालं +4. 14 15 + 4 19. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम 1 2 3 5. आता 1 × 5 5 म्हणजे असेल मायनस आणि 2 × 3 6. 1 × 5 5, 2 × 3 6. 5 - 6 किती येते -1. मायनस मायनस +1. आता थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम 1 3 3 -2. 1 × -2 -2. 3 × 3 9. इथं -2 म्हणजे असेल मायनस आणि 3 × 3 9. -2 -9 -11 झालं. आपली स्टेप नंबर थर्ड कंप्लीट झाली. त्यानंतर आहे स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 काय बघा, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, 32, 33. हे व्हॅल्यू याच्यात पुट करायच्या, बस बाकी काही नाही. व्हॅल्यू काय करायच्यात पुट करायच्यात. 11 12 13 किती आली होती 3 -8 -5. 3 -8 -5. त्याच्यानंतर 21 22 23 -24 29 -24 29. 31 30 33 किती होती 19 1 -11. 19 1 -11. हे झाली स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 5 तर त्याच्यापेक्षा सोपी आहे, ते म्हणजे ऍडजॉइन. ऍडजॉइन ऑफ ए, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. हा फर्स्ट रो आहे 3 -8 -5. तर फर्स्ट कॉलम 3 -8 -5. हा सेकंड रो आहे -24 2 9. तर सेकंड कॉलम -24 2 9. हा थर्ड रो आहे 19 1 -11. तर थर्ड कॉलम 19 1 -11. हा झाला ऍडजॉइन. फर्स्ट रोचा कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचा कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचा कन्वर्ट थर्ड कॉलम. त्याच्यानंतर आहे स्टेप नंबर 6.
इनवर्स फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. तर 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए आहे -31 आणि ऍडजॉइंट ऑफ ए आहे 3 -24 19 -8 2 1 -5 9 -11. आता या -1/31 न काय करा याला म्हणजे फक्त मायनस साईन न अंदरचे चिन्ह बदलवा. मायनस साईन आहे म्हणून मायनस साईन म्हणून अंदरचे चिन्ह बदलवले. +3चं काय होते -3 -24चं होते +24 19चं होते -19 -8चं होते +8 +2चा होते -2 +1चा होते -1 -5चा होते +5 +9चा होते -9 -11चा होते +11. असं काय केलं कारण इथं मायनस साईन होतं. हे झाले आपली स्टेप नंबर 6 कंप्लीट. आता स्टेप नंबर 7. स्टेप नंबर 7 आहे फॉर्म्युला याचा x = a इनवर्स b. x = a इनवर्स b. आता x म्हणजे होते व्हेरिएबल. किती व्हेरिएबल आहेत x y z 3 व्हेरिएबल. a इनवर्स म्हणजे आपला इनवर्स काढला आपण 1/31 हा -3 24 -19 8 -2 -1 5 -9 11 हा a इनवर्स. आणि b म्हणजे होता कॉन्स्टंट पहिल्या स्टेप मध्ये काढलेला आहे. सिक्स फाईव्ह सेवन बी इथं लिहिला 657. त्यानंतर याचा करायला लागते मल्टिप्लिकेशन 1/31 जसंच्या तसं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि इथं आहे कॉलम 1. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करा पहिला सोबत -3 × 6 किती होते -18 24 × 5 120 -19 एक मिनिट हा -19 × 7 किती होते -19 × 7 होते 133 +133 पण मायनस आहे तर मायनस येईल -133. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 8 चा क्रम 48 पहिल्या सोबत 48 -2 × 5 -10 -1 × 7 -7. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम 5 × 6 30 -9 × 5 -45 आणि 11 × 7 77. आता याचा करूया कॅल्क्युलेशन. तर 1/31 जसाच्या तसा त्यानंतर इथं कॅल्सी टाका. आता हे कॅल्सी मध्ये टाका -18 +120 -133 इज इक्वल टू -31. आता हे कॅल्सी टाका 48 म्हणजे कॅल्क्युलेशन करा -10 -7 31. आता हे कॅल्क्युलेशन करा 30 -45 +77 म्हणजे इथे येते 62. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या 1/31 याला डिवाइड करा
तर कसं येणार मायनस 31 डिवायडेड बाय 31, 31 डिवायडेड बाय 31, 62 डिवायडेड बाय 31 म्हणजे किती येणार आहे मायनस 31 डिवायडेड बाय 31 मायनस 1, 1 आणि 2. इथं आलं एक्स वाय झेड, एक्स वाय झेड. आणि लास्टला लावायचं आहे इक्वॅलिटी. लास्टला काय लावायचे इक्वॅलिटी. इक्वॅलिटी इक्वॅलिटी लावली तर इथे येते एक्स इज इक्वल टू -1, वाय इज इक्वल टू 1 आणि झेड इज इक्वल टू येते 2. एक्स इज इक्वल टू -1, वाय इज इक्वल टू 1 आणि झेड इज इक्वल टू काय येते 2. प्रॉब्लेम इज सॉल्व. आणि असं जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करसाल तर तुम्हाला भेटतील 6 पैकी 6 मार्क. स्टेप वाईज प्रॉब्लेम सॉल्व करायला लागते. हे सर्वच्या सर्व स्टेप्स काय झालेल्या सॉल्व झालेले आहेत आपले. तर एक वेळा मी थोडं शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. प्रॉब्लेम थोडंसं लेंदी आहे पण सोपीच. सर्वात पहिले काय घेतलं आपण इक्वेशन घेतले एक्स प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 6, नंतर 3x मायनस 2y प्लस 5z इज इक्वल टू 5, नंतर 2x मायनस 3y प्लस 6z इज इक्वल टू 7. पहिली स्टेप घेतली ax इज इक्वल टू b. ए म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ x, कोएफिशिएंट ऑफ y, कोएफिशिएंट ऑफ z. x च्या समोर आहे 1 3 2, y च्या समोर आहे 3 -2 -3 आणि z च्या समोर आहे 2 5 6. x म्हणजे होते व्हेरिएबल x y z आणि त्यानंतर b म्हणजे होते कॉन्स्टंट 6 5 7. त्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये डिटर्मिनंट काढला. याचा काय काढला डिटर्मिनंट किती आला -31 नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. स्टेप नंबर 3 मध्ये एलिमेंट्स ऑफ मायनर अँड कोफॅक्टर 11 12 13 21 22 23 31 32 33. मायनरचा फॉर्म्युला लावला प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. नंतर मग आपण 11 म्हणजे काय होते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडला, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडला, सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडला, सेकंड रो सेकंड कॉलम सोडला, सेकंड रो थर्ड कॉलम सोडला, थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडला, थर्ड रो सेकंड कॉलम सोडला, थर्ड रो थर्ड कॉलम आणि याची कॅल्क्युलेशन केली. स्टेप नंबर 4 मध्ये मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इथे लिहिलं 11 12 13 21 22 23 31 32 33. तर याची हे व्हॅल्यू इथं पुट करायची. तर इथं येणार आहे -3 -3 -8 -5 -24 9 -24 2 9 19 1 -11. त्याच्यानंतर इथं आहे ऍडजॉइंट. ऍडजॉइंटचा फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. बघा फर्स्ट रोचं कन्वर्ट फर्स्ट कॉलम, सेकंड रोचं कन्वर्ट सेकंड कॉलम, थर्ड रोचं कन्वर्ट थर्ड कॉलम केलं. नंतर इथं काढलं आपण ए इनवर्स. ए इनवर्स आहे तर ए इनवर्सचा फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए. बघा 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 डिटर्मिनंट ऑफ ए आहे -31 आणि ऍडजॉइंट ऑफ ए इथं आहे. मग या मायनस साईन अंदरची चिन्ह बदलवली. त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू लावला ए इनवर्स इंटू बी. मग ए इनवर्सच्या जागी 1/31 -3 24 -19 8 -2 -1 5 -9 11 आणि बी होता 6 5 7 आणि एक्स होता एक्स वाय झेड. याचा मल्टिप्लाय केला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. हे कॅल्क्युलेशन झालं. मग 1/31 ने डिवाइड केला तर किती येते -31/31. इथं 31/31 आज 62/31. तर याचं कॅल्क्युलेशन केलं तिथं आलं -1 1 2 आणि इक्वॅलिटी लावली. ते एक्स इज इक्वल टू येते -1, वाय इज इक्वल टू येते 1 आणि झेड इज इक्वल टू किती येते 2. तर विद्यार्थी मित्रांनो अशा तऱ्हेनं आपलं हे प्रॉब्लेम काय झालं सॉल्व्ह झालं. तर असंच मग नेक्स्ट प्रॉब्लेम आता आपण घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 2. आता बघा प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 असा आहे एक मिनिट. Using matrix inverse method, using matrix inverse method, matrix inverse method. प्रॉब्लेम आहे 2x
प्लस वाय इज इक्वल टू 3. सेकंड आहे 2y प्लस 3z इज इक्वल टू 4. आणि नेक्स्ट आहे 2z प्लस 2x इज इक्वल टू 8. तर ओके विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं. याच्यामध्ये एक एक व्हेरिएबल मिसिंग आहे. पहिल्या याच्यात बघा 2x प्लस वाय इज इक्वल टू 3 आहे, म्हणजे याच्यात झेड व्हेरिएबल नाही आहे. इथं 2x प्लस 3y इज इक्वल टू 4, याच्यात x व्हेरिएबल नाही आहे. त्यानंतर आहे इथं 2z प्लस 2x इज इक्वल टू 8, याच्यात y व्हेरिएबल नाही आहे. तर आता काय करसाल, तर सर्वात पहिले याच्यामध्ये झेड व्हेरिएबल नाही आहे, तर याला आपल्याला कन्सिडर करावं लागते. 2x प्लस वाय प्लस 0z इज इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. झेड नाही आहे तर 0z, तीन इक्वेशन, 3 व्हेरिएबल पाहिजे. आता याच्यामध्ये वाय आहे, याच्यात एक्स आहे का, नाही. तर इथे घेसाल तुम्ही 0x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 4. आणि त्याच्यानंतर इथं लिहिसाल 2x प्लस y नाही आहे तर 0y प्लस 2z इज इक्वल टू 8. तर इथं मेन्शन करसाल, बाकी काही नाही. इक्वेशन द्यायची काही गरज नाही आहे. आता हे झालं आपलं इक्वेशन तयार. पहिल्या याच्यात काय नव्हता, झेड नव्हता तर 0z. दुसऱ्या याच्यात एक्स नव्हता तर 0x. तिसऱ्या याच्यामध्ये वाय नाही तर 0y कन्सिडर केला. त्यानंतर आता जाऊ आपण स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट बघा. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला पाहिजे ax इज इक्वल टू बी. ax इज इक्वल टू बी स्टेप नंबर फर्स्ट मध्ये. तर इथं बघा ए लिहिसाल, एच्या जागी एचा मॅट्रिसेस म्हणजे की द एलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स, कोएफिशिएंट ऑफ वाय, कोएफिशिएंट ऑफ झेड. इथे किती आहे 2 0 2 2 0 2. वायच्या जागी वायचा मॅट्रिसेस 1 2 0 1 2 0. झेडच्या जागी झेडचा मॅट्रिसेस 0 3 2 0 3 2. एक्स म्हणजे होती व्हेरिएबल, किती व्हेरिएबल आहेत 3, एक्स वाय झेड. आणि सी म्हणजे होती कॉन्स्टंट 3 4 8 3 4 8. हे झाली आपली पहिली स्टेप. त्यानंतर स्टेप नंबर सेकंड आपल्याला काय काय लागते, डिटर्मिनंट काढायला लागते. काय काय लागते, डिटर्मिनंट. स्टेप नंबर सेकंड. स्टेप नंबर सेकंड स्टेप नंबर सेकंड याच्यामध्ये काय लागते आपल्याला डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ ए. तर इथं काय डिटर्मिनंट ऑफ ए. इथं आहे 2 1 0 0 2 3 2 0 2 2 0 2. याचा डिटर्मिनंट 2 1 0 0 2 3 2 0 2. आता याचा डिटर्मिनंट काढू आपण. तर डिटर्मिनंट कसा काढतात बघा, फॉर्म्युला डिटर्मिनंट काढण्याचा प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस. तर इथे घेतला प्लस, फर्स्ट नंबर घेतला प्लस. फर्स्ट नंबरचं प्लस नंबर प्लस घेतला तर फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स आहे 2. सिंपल आहे. फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून दिला, फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून दिला तर 2 3 0 2 2 into 2 4 बरं साइन मायनस 0 into 3 0
सेकंड नंबर घेतला मायनस, सेकंड नंबरचा एलिमेंट्स आहे 1, तर सिंपल आहे. आता सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. कोणता कॉलम सोडसाल? सेकंड नंबर. हा सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. मग इथं काय राहिलं? 0 3 2 2. 0 इंटू 2 किती येते? 0 मध्ये साइन मायनस. 3 इंटू 2 किती येते? 6. थर्ड नंबरवर प्लस, थर्ड नंबरचा एलिमेंट्स 0. कोणता कॉलम सोडसाल? थर्ड नंबरचा कॉलम सोडसाल. आता थर्ड नंबरचा कॉलम सोडसाल. 0 2 2 0. इथं मल्टिप्लाय. 0 इंटू 0 किती होते? 0 मध्ये साइन मायनस. 2 इंटू 2 किती होते? 4. कॅल्क्युलेशन्स करू. 4 मायनस 0 4, 0 मायनस 6 मायनस 6 आणि प्लस 0, 0 मायनस 4 मायनस 4. 4 दोन्ही 8, मायनस 1 इंटू मायनस 6 मायनस मायनस प्लस 6 आणि 0 इंटू मायनस 4 0. 8 प्लस 4 किती होते? 14. इज नॉट इज इक्वल टू 0. 14 इज नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे कोणता मॅट्रिक्स आहे? नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. हे झाली स्टेप नंबर 2. त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय लागते? एक मिनिट थांबा फक्त विद्यार्थी. स्टेप नंबर 2 झाली आपली. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 आहे एलिमेंट्स ऑफ minor and cofactor. Minor and cofactor. Elements of minor and cofactor. Elements of minor and cofactor. आता इथं लिहा लागते 11 12 13, 11 12 13, 21 22 23, 21 22 23, 31 32 33, 31 32 33, 11 12 13, 21 22 23, 31 32 33. त्यानंतर इथं फॉर्म्युला लावायचा. सिंपल फॉर्म्युला प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता हे कसे सॉल्व करायचे बघा. हे एलिमेंट्स लिहायचे डबल. 2 1 0 0 2 3 2 0 2. हे एलिमेंट्स काय होते? 2 1 0 0 2 3 2 0 2. आता बघा 11चा अर्थ काय होते? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. मग काय राहिलं? 2 3 0 2. कॅल्क्युलेशन 2 इंटू 2 किती होती? 4 मध्ये साइन मायनस. 3 इंटू 0 किती होती? 0. 4 मायनस 0 किती होते? 4. 12चा अर्थ फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. इथं आला 0 3 2 2. 0 इंटू 2 किती होते? 0 मध्ये साइन मायनस. 3 इंटू 2 किती होते? 6. 0 मायनस 6 मायनस 6 मायनस मायनस काय होते? प्लस 6. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम. इथं आहे 0 2 2 0. 0 इंटू 0 किती होते? 0 मध्ये साइन मायनस. 2 इंटू 2 किती येते? 4. 0 मायनस 4 किती येते? मायनस 4. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम.
हा सेकंड रो घेतला, हा फर्स्ट कॉलम. तर काय राहिलं 1 0 0 2. 1 इंटू 2 किती होती 2, मग मायनस 0 इंटू 0 म्हणजे 0. 2 मायनस 0 2 म्हणजे -2, हे मायनस आहे. आता सेकंड रो थर्ड कॉलम, सॉरी सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. 22 आहे ना, सेकंड रो सेकंड कॉलम. 2 0 2 2. 2 इंटू 2 किती येते 4, मग सेकंड मायनस, आणि 0 इंटू 2 म्हणजे किती येते 0. 4 मायनस 0 किती येते 4. आता सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, -23. मग राहिलं 2 1 2 0. 2 इंटू 0 किती येते 0, मग मायनस 2 इंटू 1 किती येते 2. 0 -2 -2, मायनस मायनस काय येते +2. त्यानंतर 31 थर्ड रो फर्स्ट कॉलम, आता थर्ड रो फर्स्ट कॉलम, मग काय राहिलं 1 0 2 2 3. 1 इंटू 3 किती येते 3, पर्सेंट मायनस 0 इंटू 2 किती येते 0. 3 मायनस 0 किती येते 3. त्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम, सॉरी थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम 2 0 0 3. 2 इंटू 3 किती येते 6, मतलब मायनस 0 इंटू 0 0. 6 मायनस 0 6 -6. थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम 2 1 0 2. 2 इंटू 2 येते 4, मतलब मायनस 1 इंटू 0 येते 0. 4 मायनस 0 किती येते 4. हा झाला स्टेप नंबर थर्ड कम्प्लीट. आता आपल्याला स्टेप नंबर घ्यायची आहे फोर्थ. तर स्टेप नंबर फोर्थ बघा कशी येणार. स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 मध्ये काय लागतं आपल्याला, मॅट्रिक्स ऑफ कोव्हेक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोव्हेक्टर A is equal to A11, A12, A13, A21, A22, A23, A31, 32, 33. इथं आला 11 12 13 21 22 23 31 32 33. आता 11 12 13 किती आलं पहा, 4 6 मायनस 4. 4 6 मायनस 4. 4 6 मायनस 4. -2 4 2. -2 4 2. 3 minus 6 4. 3 minus 6 4. हे आला आपला 4 6 -4 -2 4 2 3 -6 4. आता स्टेप नंबर 5. स्टेप नंबर 5 आहे A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. वन अपॉन डिटरमिनेंट ऑफ ए. डिटरमिनेंट किती आलता 14.
पण एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, आपला ऍडजॉइंट याला काढायचा. स्टेप नंबर 5 मध्ये आपण ऍडजॉइंट काढतो. इथं काय काढायला लागेल? ऍडजॉइंट, नंतर इनव्हर्स. ऍडजॉइंट, ऍडजॉइंट ऑफ ए ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर काय? आता 4 - 6 नाही, 4 6 - 4 टी असं आलं. 4 6 - 4 -2 4 2 सेकंड रो, -2 4 2 आणि 3 -6 4 थर्ड कॉलम. हे झाली स्टेप नंबर 5. आता काढायचे स्टेप नंबर 6. स्टेप 6 आहे A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. तर इथे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. 4 -2 3 6 4 -6 -4 2 4. पॉझिटिव्ह असल्यामुळे इतकं सर्व द्यायचं. आता स्टेप नंबर 7. स्टेप नंबर 7. स्टेप नंबर 7 आहे x इज इक्वल टू A इनवर्स इंटू B. एक्स म्हणजे होते XYZ, A इनवर्स आला होता 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A म्हणजे 1/14. त्यानंतर इथं आलं 4 -2 3 4 -2 3 6 4 -6 -4 2 4 आणि B म्हणजे होता कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय आलं बघा, कॉन्स्टंट आलं 348 348 348 348 348. आता इथं करायला लागते मल्टिप्लिकेशन. इथं काय करायला लागते? मल्टिप्लिकेशन. आता 1/14 जसं आहे तसं इथं आहे R1 R2 R3, इथं C1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय 4 × 3 किती होते? 12. 4 3 12. दुसरं सोबत -2 × 4 किती होते? -8. तिसऱ्या सोबत 3 × 8 किती होते? 24. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 6 × 3 किती होते? 18. 4 × 4 किती होते? 16. -6 × 4 किती होते? -48. त्याच्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम -4 × 3 किती येते? -12. 2 × 4 किती येते? 8. आणि 4 × 8 किती येते? 32. याचा करा कॅल्क्युलेशन. आता हा 1/14 ऍज इट इज. आता बघा 12तून 8 गेले 4 4 म्हणजे 4 4 + 24 28. त्याच्यानंतर 16 आणि 18 किती होतात? 34. बघा 6 6 12 13 14 34. 34 मधून -48 जर मायनस केले तर किती येतात? -14. आणि इथं बघा 32 आणि 8 40. 40 मधून 12 गेले 28. याचं कॅल्क्युलेशन करा. 1/14 ने डिवाइड करा म्हणजे 28 / 14
-14 डिवायडेड बाय 14, 28 डिवायडेड बाय 14. तर इथे किती येणार आहे? 28 डिवायडेड बाय 14 इथे 2, -14 डिवायडेड बाय 14 -1, 28 डिवायडेड बाय 14 म्हणजे 2. इथे येते एक्स वाय झेड आणि आखरी लिहायचं इक्वॅलिटी. इक्वॅलिटी तर इक्वॅलिटीनुसार एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू -1 आणि झेड इज इक्वल टू 2. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं प्रॉब्लेम हे काय झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. प्रॉब्लेम नंबर आपलं होतं सेकंड. तसंच प्रॉब्लेम नंबर थर्ड आणि प्रॉब्लेम नंबर फोर्थ मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. तर होमवर्क हे नोट डाऊन करून घ्या. आणि आपला हा चॅप्टर खतम झाला मॅट्रिसेस. नेक्स्ट लेक्चर पासून नवीन चॅप्टर सुरू होणार आहे पार्शियल फ्रॅक्शन. तर कृपया करून अब्सेंट राहू नका. आणि तो अशा विद्यार्थ्यांना फक्त तो करता येणार ज्या विद्यार्थ्यांनी फीस दिलेली आहे. जर ऑनलाईन क्लास ज्याला लावायचा आहे तर ते लावू शकतात. तुमचे मित्र मैत्रीण बहीण भाऊ तुम्ही त्यांना सजेस्ट करा. अजून आपला जास्त काही सिलेबस झालेला नाहीये. आता पण क्लासेस लावले तर काही प्रॉब्लेम नाही. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय मॅट्रिक्स इनव्हर्स मेथड. बाय मॅट्रिक्स इनव्हर्स मेथड. x plus y plus z is equal to 3, 3x minus 2y plus 3z is equal to 4, 5x plus 5y plus z is equal to 11. आणि एक प्रॉब्लेम आलं होतं समर 2024 6 मार्कासाठी. हे सुद्धा तुम्ही होमवर्क करसाल. using matrix inverse method. Matrix inversion method. X plus y plus z is equal to 6, 3x minus y plus 3z is equal to 10, 5x plus 5y minus 4z is equal to 3. तर हे दोन प्रॉब्लेम होमवर्क करा. आपला हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. नवीन चॅप्टर उद्या नेक्स्ट लेक्चर पासून घेऊ. आजच्यासाठी थांबून जाऊ. धन्यवाद. हे होमवर्क लिहून घ्या.